शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. रामनवमीला पीक विमा जमा आज 4 वाजेपर्यंत 28,000 रुपये हेक्टरप्रमाणे. मोठी आनंदाची बातमी. 2400 कोटी रुपये इथं आलेले आहे. तर आता 2400 कोटी रुपये जे की पीक विमा वाटप इथं रामनवमीनिमित्त वाटप सुरू. तब्बल 2400 कोटी रुपये 28,000 रुपये प्रति हेक्टरी या जिल्ह्यामध्ये आणि या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर आता यामध्ये अहमदनगरमध्ये 18 ते 28,000 रुपये मिळत आहे. अमरावतीमध्ये 12 ते 20,000 रुपये, यवतमाळमध्ये 14 ते 24,000 रुपये, नाशिकमध्ये 10 ते 18,000 रुपये याप्रमाणे हे तुमच्या पिकावर भरपाई अवलंबून राहणार आहे. आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मुख्य बातमी, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनीकडून निधी मंजूर झालेला आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जमा होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये डीबीटीद्वारे पैसे तर येत आहे. तर आता 2400 कोटी रुपये जे की इथं टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होणार आहे. सर्वांसाठी गुड न्यूज आहे. तर आता खरीप, रब्बी, तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनी यांच्या माध्यमातून पीक विमा जे की जमा होण्यास सुरुवात. तर सर्वसाधारण 3 ते 7 दिवस पीक विमा जमा होण्याकरिता इथे लागू शकते. तर आता यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले अहमदनगरमध्ये जे की 18 ते 28,000 रुपये याप्रमाणे पीक विमा इथे मिळणार आहे. वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 12 ते 20,000 रुपये याप्रमाणे पैसे मिळत आहे. यवतमाळमध्ये 14 ते 24,000 रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे. बुलढाण्यामध्ये 10 ते 18,000 रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे. अकोल्यामध्ये 12 ते 22,000 रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे. वर्ध्यामध्ये 8 ते 16,000 रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे. नागपूरमध्ये 10 ते 18,000 रुपये याप्रमाणे पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 10 ते 26,000 रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे. अहमदनगर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, नांदेड या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येते आपलं परभणीमध्ये 15 ते 25,000 रुपयाप्रमाणे पैसे इथे येत आहे. लातूरमध्ये 16 ते 28,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहे. तर या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. बाकीचे जे जिल्हे आहेत ते प्रक्रियेत आहे. तर आता यामध्ये नाशिकमध्ये इथं टाईम लागणार आहे. पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, तर हे जे काही 7 जिल्हे आहे ते हे जिल्हे काय प्रक्रियेत आहे. म्हणजे या जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवस इथं लागू शकते. यानंतर जे काही जिल्हा बीड आहे 8 नंबरला, हे सुद्धा प्रक्रियेतच आहे. यानंतर इथे अजूनही पेंडिंग असलेले जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यात टाईम लागणार आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आधी काही आलेला नाही आहे. तर आता कोणाला पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे. तर आता ज्या काही शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत, ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, त्याचप्रमाणे जे काही पहिले 1 रुपयामध्ये पीक विमा होतं ते बंद झालं. तर आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे, यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि ज्यांच्या सर्व्हिस झालेलं आहे, ज्यांची क्रॉप एंट्री पूर्ण आहे, म्हणजे ज्यांनी तक्रार केलेली होती, पिकाची नोंद केलेली होती, म्हणजे ई पीक पाहणी केलेली होती, तर असे शेतकरी बांधवांना पैसे तर येत आहे, जे की 28,000 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे. आता ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशांना देखील पैसे तर येत आहे. तर आता वाटप सुरू झालेले यवतमाळ, नांदेड, लातूर, तर आता अजूनही पैसे आलेले नाहीत. तर काय कारण असू शकते. आता यामध्ये पीक विमा भरलेला नाही, नुकसान भरपाई नोंद नाही, सातबाऱ्याची समस्या आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, वाटप सुरू जिल्ह्यांमध्ये तुमचं जिल्ह्यांचं नाव नाही, ई पीक पाहणी केलेले नाही, तर अशांमुळे पैसे तर येणार नाही. तर यांसाठी एक हेल्पलाईन नंबर देतो 14447. तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्हाला पीक विमा का आलेला नाही या संदर्भात तुम्ही तक्रार करू शकता. लेखी अर्ज द्या पीक विमा कंपनी, पीक विमा प्रतिनिधीला. तर अशा प्रकारचा तुम्हाला लेखी अर्ज इथे लिहायचा आहे. प्रति, शाखा, प्रतिनिधी, पीक विमा कंपनी, तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत. तर हा जो अर्ज आहे जसंच्या तसं तुम्हाला पीक विमा प्रतिनिधी जे काही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, कुठं राहते तालुक्याच्या ठिकाणी, तुम्हाला पीक विमा ऑफिस गुगल मॅपवरती टाकून जाऊन तिथं डॉक्युमेंट्ससोबत तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे. मी खाली सही करणारा शेतकरी, महिला जर असेल तर शेतकरी, तर त्याचप्रमाणे तुमचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा. मी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत माझा पीक विमा घेतलेला होता, तरी माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जी काय ई पीक पाहणी केलेली आहे, तर तुम्ही तुमच्या मनानं सुद्धा लिहू शकता अर्ज. तुमचं नाव लिहा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक व्यवस्थित तुम्हाला इथे टाकायचं आहे. यानंतर तुमचे बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाका, पिकाचा प्रकार, क्षेत्र किती होतं ते टाका, पॉलिसी नंबर जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते टाकायचं आहे, नाव लिहा, दिनांक लिहा. तर यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे. यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, 7/12/8 आणि पीक विम्याची पावती इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला पीक विमा संदर्भात जोडून द्यायचे आहे लेखी अर्जासोबत, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते पीक विमा प्रतिनिधी
पीक विमा कंपनीला सुद्धा तुम्ही लेखी अर्ज देऊन द्या की आम्हाला पीक विमा आलेला नाही. यानंतर हे जो अर्ज आहे पीक विमा ऑफिस तलाठी कार्यालयामध्ये देखील तुम्ही देऊ शकता. आता रामनवमी निमित्त सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत. तर आता पीक विमा वाटप इथं सुरू झालेल्या 28,000 रुपये याप्रमाणे पैसे तर लाभार्थ्यांना इथं येत आहे. तर आता जे की 75% ज्यांचं सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे तर अशांना हा जो भरपाई आहे ते कोणाला 8,000, 15,000, 28,000 रुपये याप्रमाणे पैसे तर येत आहे. सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाहीत. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने 14447 यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही हवी ती माहिती म्हणजे तुम्ही तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही. त्यावरती तुमची तक्रार केल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसांमध्ये तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. काही जिल्हे पेंडिंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये अधिक मंजूर व्हायचा राहिलेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. लवकरच या संदर्भात अपडेट दुसरी येणार आहे. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.